तरुणांकरता सुवर्ण संधी. मित्रांनो, हेमंत मंगळे चॅनल मध्ये मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपणा सर्वांचं स्वागत करतो. भारतीय रिझर्व्ह बँक, ॲपेक्स बँक ज्याला आपण म्हणतो, सर्व बँकांची जननी अशा प्रकारची, भारतातील सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची रिझर्व्ह बँक, भारतीय रिझर्व्ह बँक, की जी सर्व बँकांकरता नियम ठरवत असते, अशी ही बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर या बँकेमध्ये पदांची निर्मिती झालेली आहे, पदभरती करायची आहे आणि ही तरुणांकरता सुवर्ण संधी आहे. कारण की भारतातल्या कोणत्याही बँकेमध्ये नोकरी जरी मिळाली तरी भारतीय रिझर्व्ह बँकेची बरोबरी होऊ शकत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेमधली नोकरी ही राजेशाही नोकरी आहे आणि अनेक फॅसिलिटीज ह्या इथल्या कर्मचाऱ्यांना मिळत असतात. आणि म्हणून तरुणांचं स्वप्न असते, जे बँकिंग एक्झामची तयारी करत असतात त्या तरुणांचं एक स्वप्न असते की आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी मिळावी, आणि ती संधी आता चालून आलेली आहे. त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर माझी विनंती आहे की आपल्या या चॅनलमध्ये ऍडमिशन संदर्भात, तसेच नोकरी संदर्भात, तसेच भारत सरकारचे किंवा महाराष्ट्र सरकारचे नवीन नवीन जे GR निघतात त्या संदर्भात माहिती या चॅनलच्या मार्फत देण्यात येत असते. आणि म्हणून या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं. त्याचप्रमाणे खाली जे हाईपचं बटन असते ते हाईपचं बटन प्रेस केलं तर इतर बांधवांना सुद्धा तो व्हिडिओ उपलब्ध होतो, आणि म्हणून हाईप सुद्धा आपण प्रेस करावं, अशा प्रकारची विनंती मी करतोय. रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ग्रेड बी ऑफिसर्स 2026 या नावाने ही जाहिरात निघालेली आहे. तर ग्रेड बी ऑफिसर्स ची पदं आहेत आणि ही जाहिरात भारतीय रिझर्व्ह बँकेने 28 एप्रिल 2026 ला पब्लिश केलेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन्व्हाइट्स ऑनलाइन applications from eligible candidates for appointment to the following post of grade B officers in Reserve Bank of India. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये ग्रेड बी पोस्ट करता अप्लिकेशन्स, आणि तेही ऑनलाईन अप्लिकेशन्स ची मागणी ही रिझर्व्ह बँकने केलेली आहे. ग्रेड बी ऑफिसर्सच्या पोस्ट आहेत. पदभरती जी करायची आहे ती ग्रेड बी ऑफिसर्सची करायची आहे. आणि त्याचं जे पे स्केल आहे मित्रांनो, ते पे स्केल, बेसिक पे जो आहे तो आहे 55,200. म्हणजे 55,200 हे बेसिक पे झालं. त्यानंतर मग DA जवळपास 58-60% DA आहे. त्यानंतर HRA आहे, त्यानंतर CCA आहे, अँड अदर अलाउन्सेस ऍज अप्लिकेबल, आणि इतरही अनेक फॅसिलिटीज या रिझर्व्ह बँकेमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला राहण्याकरता घर मिळतं, आणि ह्या सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत तर त्याच्यामुळे 55,200 जरी बेसिक असलं तरी जवळजवळ तेवढाच अमाऊंट पकडा तुम्हाला एक्स्ट्रा मिळतो. तर पे स्केल जे आहे ते पे स्केल आहे 55,200 पासून ते 99,750. आणि या पदाकरता एज लिमिट जी आहे ती आहे मिनिमम 21 इयर्स, म्हणजे कमीत कमी 21 वर्षाचं वय असावं, आणि मॅक्झिमम 30 इयर्स, जास्तीत जास्त 30 वर्ष. रिलॅक्सेशन ऍज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल, आणि भारत सरकारचे जे काही रूल्स आहेत त्याच्यानुसार काही रिलॅक्सेशन्स वयामध्ये मिळतील. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्वात महत्वाचा हा मुद्दा आहे की कोण एलिजिबल आहे, कुणाचं एज्युकेशन त्या पदाकरता योग्य आहे. तर त्याकरता बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 60% मार्क्स. बॅचलर डिग्री, पदवी, कोणतीही डिसिप्लिन, कोणत्याही शाखेची असो, आणि त्यामध्ये कमीत कमी 60% गुण असणं आवश्यक आहेत. त्यात रिलॅक्सेशन आहे SC ST
PWBD या कॅन्डिडेट्स करता 55% असले तरी चालतील, म्हणजे सर्वांकरता 60%, परंतु SC ST PWBD यांच्याकरता 55%ची अट आहे. और किंवा इक्विव्हॅलंट ग्रेड फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूशन, तर ज्या काही रेकॉग्नाइज्ड मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीज आहेत किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत, तर समकक्ष अशा प्रकारची जर कोणती परीक्षा त्यांची असेल तर ती अप्लिकेबल आहे. ते विद्यार्थी सुद्धा अप्लिकेशन ऑनलाईन अप्लिकेशन करू शकतात. एज रिलॅक्सेशन जे आहे, रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट विल बी अप्लिकेबल ऍज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल्स फॉर SC और ST 5 years, म्हणजे SC ST करता 5 वर्ष जास्त वय असतं चालेल. OBC NCL ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहे अशा प्रकारचे OBC करता 3 वर्ष. PWBD जनरल जर असेल तर 10 वर्ष. PWBD OBC असेल तर 13 वर्ष. PWBD SC किंवा ST असतील तर 15 वर्षाचं एज रिलॅक्सेशन प्राप्त झालेलं आहे. अप्लिकेशन फी म्हणजे आपल्याला या अर्जाकरता फी किती भरायची आहे, परीक्षा फी किती आहे. जनरल किंवा OBC किंवा EWS जर असेल तर 850 रुपये आपल्याला भरावे लागतील. SC ST PWBD मध्ये जर असेल तर फक्त 100 रुपये ही परीक्षा फी आहे. पेमेंट कॅन बी मेड ऑनलाइन थ्रू डेबिट कार्ड और क्रेडिट कार्ड और नेट बँकिंग और UPL. तर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन पेमेंट, नेट बँकिंग वगैरे याच्या थ्रू तुम्हाला पेमेंट करता येईल. इम्पॉर्टंट डेट्स, कोणकोणत्या महत्वाच्या तारखा आहेत, तर डेट ऑफ नोटिफिकेशन म्हणजे जाहिरात काढली ती तारीख आहे 28 एप्रिल 2026. स्टार्ट डेट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन करायला सुरुवात 29 एप्रिल 2026 ला झालेली आहे. लास्ट डेट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन 20 मे 2026, 20 मे 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. लास्ट डेट फॉर पेमेंट ऑफ फी म्हणजे फी भरण्याची शेवटची तारीख सुद्धा 20 मे 2026 आहे. डेट ऑफ फेज 1 एक्झामिनेशन, तर पहिली परीक्षा जी आहे जी टेंटेटिव्हली जून 2026 मध्ये होईल. डेट ऑफ फेज 2 एक्झामिनेशन टेंटेटिव्हली जुलै 2026, म्हणजे पहिली परीक्षा जून 2026, दुसरी परीक्षा जुलै 2026. डेट ऑफ इंटरव्ह्यू टू बी नोटिफाईड लॅटर, आणि इंटरव्ह्यूची जी तारीख आहे ती मात्र नंतर कळवण्यात येईल. सिलेक्शन प्रोसेस, द सिलेक्शन प्रोसेस विल कंप्राइज ऑफ द फॉलोइंग फेजेस. सिलेक्शन करता कशा टप्पे आहेत, तर पहिला टप्पा आहे फेज 1 ऑनलाईन एक्झामिनेशन. ऑनलाईन एक्झामिनेशन होईल, त्यानंतर फेज 2 मध्ये पुन्हा ऑनलाईन एक्झामिनेशन होईल आणि फेज 3 मध्ये इंटरव्ह्यू होतील. फायनल सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द परफॉर्मन्स इन फेज 2 अँड फेज 3. तर सर्वात महत्वाचं जे तुमचं सिलेक्शन आहे ते फेज 2 आणि फेज 3 याच्यावर अवलंबून असेल. हाऊ टू अप्लाय, अर्ज कसा करायचा. एलिजिबल कॅन्डिडेट्स मे अप्लाय ऑनलाईन थ्रू द RBI वेबसाईट www.rbi.org.in from 29th April 2026 to 20th May 2026. 29 एप्रिल 2026 ते 20 मे 2026 पर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. नो अदर मोड ऑफ अप्लिकेशन विल बी ऍक्सेप्टेड, म्हणजे पेपर मोड मध्ये किंवा कोणत्याही प्रकारे दुसऱ्या प्रकारे अप्लिकेशन करता येणार नाही. मुंबईवरून ही जाहिरात देण्यात आलेली आहे. 28 एप्रिल 2026 ला चीफ जनरल मॅनेजर ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट डिपार्टमेंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही जाहिरात पब्लिश केलेली आहे. अत्यंत महत्वाची अशा प्रकारची ही जाहिरात आहे आणि ही सुवर्ण संधी आहे. मित्रांनो, ही सुवर्ण संधी कोणीही सोडू नका. आणि पुनश्च एकदा तुम्हाला विनंती करतो की या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. धन्यवाद.